Hello students, in this video we will learn about modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबल काय आहे ते आपल्याला बघायचं आहे या व्हिडिओमध्ये. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, त्याचे मेरिट आणि डिमेरिट बघितले. या व्हिडिओमध्ये आपल्याला आज मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे, त्याची स्ट्रक्चर कसं आहे ते बघायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया. मॉडर्न पिरियडिक लॉ कसा तयार झाला. The scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. After the discovery of electrons, scientists started exploring the relation between the electron number of an atom and atomic number. म्हणजे काय होत गेलं, सायंटिफिक वर्ल्डमध्ये नेहमीच चेंजेस होत असतात आपल्याला माहिती आहे, आणि इलेक्ट्रॉन डिस्कवर होत गेले. आणि मग काय झालं, इलेक्ट्रॉन नंबर ऑफ एन ॲटम अँड ॲटॉमिक नंबर एकमेकांशी रिलेटेड आहेत का याचं ऑब्झर्वेशन केलं गेलं. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. यामध्ये काय लक्षात आलं की सिरियल नंबर ऑफ एलिमेंट इंडिकेट करतं मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. इन 1913 ॲट द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोझेले demonstrated with the help of experiment done using X-ray tube that the atomic number of an element corresponds to the positive charge on the nucleus or the number of proton in the nucleus of the atom of that element. म्हणजे 1930मध्ये सायंटिस्ट हेनरी मोझेले यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं एक्सपेरिमेंट करून. कोणता एक्सपेरिमेंट? एक्सरे ट्यूबच्या एक्सपेरिमेंटनुसार त्यांनी स्पष्ट करून सांगितलं, एक्सपेरिमेंट करून सांगितलं की ॲटॉमिक नंबर हा एलिमेंटचा रिस्पॉन्सिबल असतो, करस्पॉन्ड्स टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. न्यूक्लियसला असणारा पॉझिटिव्ह चार्जशी ॲटॉमिक नंबर रिलेटेड असतो. द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम दॅट एलिमेंट. मग हा कुठला नंबर आहे पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह चार्ज? तर प्रोटॉन, की जो न्यूक्लियसच्या मध्ये असतो. एलिमेंटच्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला प्रोटॉन नंबर आढळून येतो. दिस रिव्हील दॅट ॲटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. आणि यावरूनच असं ठरवण्यात आलं, असं लक्षात आलं की ॲटॉमिक नंबरपेक्षा, ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर हा काय आहे, जास्त फंडामेंटल प्रॉपर्टी. मग त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला माहिती आहे, मागच्या वर्षी तुम्ही शिकला आहात की ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असणारे जे नंबर्स असतात, 2 नंबर असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक न्यूट्रॉन असतो. आणि जो न्यूट्रॉन आहे तो चार्जलेस असतो, त्याला चार्ज नसतो, तो न्यूट्रल असतो. पॉझिटिव्ह जो असतो तो न्यूट्रॉन असतो. आणि तिसरा एक ॲटममध्ये असणारा सांगितलेला आहे इलेक्ट्रॉन, की जो न्यूक्लियसच्या बाहेर आउटर मोस्ट शेलमध्ये रिव्हॉल्व होत असतो. अशा पद्धतीने 3 ॲटममध्ये असणारे नंबर्स आपल्याला आढळून येतात. कुठले कुठले सांगितले? पॉझिटिव्ह चार्ज असणारा कुठला आहे, तर प्रोटॉन. ज्याला चार्ज नाही तो कोण आहे? न्यूट्रॉन. आणि ज्याला निगेटिव्ह चार्ज असतो तो म्हणजे इलेक्ट्रॉन. मग कुठल्याही एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो? एकतर त्याचा इलेक्ट्रॉन नंबर असतो किंवा त्याच्या न्यूक्लियसमध्ये, ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन. हे दोघंही नंबर काय असतात? सारखे असतात आणि त्याला ॲटॉमिक नंबर असं म्हणतात. म्हणजेच द नंबर ऑफ प्रोटॉन ऑर अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲटॉमिक नंबर. आणि ही एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे एलिमेंटची. कशापेक्षा? तर ॲटॉमिक मासपेक्षा. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं, तर ॲटॉमिक मास इज द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ॲटॉमिक मास म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित बेरीज असते. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त प्रोटॉन नंबर किंवा फक्त इलेक्ट्रॉन नंबर असतो. अकॉर्डिंगली द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज. आणि यावरून मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेट करण्यात आला. तो कुठला आहे? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आणि यावरनं मॉडर्न पिरियडिक जो टेबल आहे तो कशाच्या बेसवर आहे? मग ॲटॉमिक नंबर्सच्या बेसवर आहे. इज अ पिरियडिक फंक्शन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स.
हा मॉडर्न पिरियॉडिक लॉ आपल्याला लिहायला येऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. मॉडर्न पिरियॉडिक लॉ म्हणजे काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टी हे त्याचं पिरियॉडिक फंक्शन असतं ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आणि तितकंच कशाशी रिलेटेड आहे? तर अणुअंकाशी ते रिलेटेड असतं. ॲटॉमिक नंबरला अणुअंक असं म्हणतात. आणि तो नंबर म्हणजे काय सांगितलं मी? प्रोटॉन नंबर किंवा इलेक्ट्रॉन नंबर. आता बघूया आपण त्याचं लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. आता जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबलसुद्धा म्हणतात. आता यामध्ये काय आहे? द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आपण आधी बघितलं होतं की मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्स कसे अरेंज केले होते? तर इन्क्रीजिंग ऑर्डरच होते, पण काय होतं? ॲटॉमिक मास होतं. ॲटॉमिक मास नुसार ते एलिमेंट्स अरेंज करण्यात आले होते. आणि यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज करण्यात आले. इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हे आपल्याला त्याच्यामध्ये डिफरन्स दिसतो आहे की मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास आहे आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तो इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्सच्या बेसवर आहे. The properties of elements can be predicted more accurately with the help of modern periodic table. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला एलिमेंटच्या प्रॉपर्टी प्रेडिक्ट केलेल्या दिसतात फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. कशाच्या बेसवर? तर त्याच्या अणुअंकाच्या बेसवर, म्हणजेच ॲटॉमिक नंबरच्या बेसवर त्यांच्या प्रॉपर्टी पण काय करण्यात आल्या आहे? प्रेडिक्ट करण्यात आला. The modern periodic table is also called the long form of periodic table. याच पिरियॉडिक टेबलला आणखीन एक दुसरं नावाने ओळखलं जातं, त्याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबलसुद्धा म्हणतात. इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, मग यामध्ये आपण काय बघितलं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये की एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. नंतर आपण बघितलं की यामध्ये ज्या प्रॉपर्टी आहे एलिमेंटच्या कॅन बी प्रेडिक्ट मोर ॲक्युरेटली. यामध्ये असणाऱ्या ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आहेत त्या ॲक्युरेटली सांगण्यात आल्या. नंतर अचूकपणे त्यांचे गुणधर्मांचं वर्गीकरण करणं शक्य झालं. अँड द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि म्हणून या पिरियॉडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल असं म्हणतात. In the modern periodic table, the elements are arranged in accordance with their atomic number. आता मगापासूनच आपण बघतो आहोत की मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशाच्या बेसवर अरेंज करण्यात आला आहे? ॲटॉमिक नंबरच्या. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे? की इलेक्ट्रॉन नंबर असतो किंवा प्रोटॉन नंबर जर असेल त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल ॲपियर टू बी रिमूव्ह. आणि त्यामुळे काय झालं? हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल होता हा ॲटॉमिक नंबरच्या बेसवर अरेंज करण्यात आल्यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या ड्रॉबॅक होत्या त्या बऱ्याचशा यामध्ये काय झाल्या? रिमूव्ह झाल्या. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. पण जर बघितलं तर हायड्रोजनची जी पोझिशन आहे त्याबद्दल असलेला जो संभ्रम होता मेंडेलिव्हला तो तसाच मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पण राहिला. तो रिमूव्ह करणं शक्य झालं नाही. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. बघा तुम्ही मागच्या वर्षी शिकला होता की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम काय असतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं दाखवतो? तर त्याच्यामध्ये 4 शेल असतात KLMN. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर काय डिपेंड असतं? त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर डिपेंड असतो. द वे इन विच द इलेक्ट्रॉन आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल. आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते शेलमध्ये डिस्ट्रीब्यूट असतात. मी आत्ता सांगितलं KLMN शेलमध्ये ते डिस्ट्रीब्यूट असतात आणि अराउंड द न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन आपल्याला रिव्हॉल्व होताना आढळतात. इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट. अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉनचा जो नंबर असतो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जो असतो प्रत्येक ॲटमचा तो कसा असतो? सेम असतो त्याच्या ॲटॉमिक नंबर इतका. The relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in modern periodic table. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय आहे? तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकमेकांशी रिलेटेड आहेत. ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे रिलेटेड आहेत? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स
आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कशाच्या बरोबर असतात, ॲटॉमिक नंबर इतके असतात. म्हणून द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ अन एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा आपण पूर्ण पॅराग्राफ बघितला आहे, तुम्हाला समजलं असेल तरी एकदा आपण रिवाईज करू की यामध्ये एलिमेंट्स कसे अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. नंतर सांगितले की यांच्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी होत्या त्या प्रेडिक्ट करण्यात आल्या आणि ॲक्युरेटली सांगण्यात आल्या, कारण ह्या ज्या प्रॉपर्टी होत्या त्या ॲटॉमिक नंबरच्या बेसवर होत्या. या मॉडर्न पिरियॉडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबलसुद्धा म्हणतात. इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरनुसार एलिमेंट्स अरेंज केल्यामुळे मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल ॲपियर टू बी रिमूव्ह. मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे ड्रॉबॅक्स होते मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ते रिमूव्ह करण्यात आले मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. पण द ॲबिलिटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ह इवन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पण हायड्रोजन संदर्भात जी त्याची पोझिशन मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये त्याला कुठे द्यायची या संदर्भात अजूनही काय होतं, संभ्रम होता आणि ते मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये क्लिअर होऊ शकलं नाही. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड, तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन ॲटम काय असतं. तर यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, ते डिस्ट्रीब्यूट केलेले असतात शेलमध्ये आणि न्यूक्लियस इज डिटरमाइंड टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. बघा, द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम इज सेम. आणि प्रत्येकामध्ये असणारा इलेक्ट्रॉनचा नंबर आणि ॲटॉमिक नंबर काय असतो, ॲटममध्ये असणारा इलेक्ट्रॉनचा नंबर आणि ॲटॉमिक नंबर काय असतो, सेम असतो. मग आपण यावरनं असं म्हणू शकतो की ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक एलिमेंटचं काय असतं, रिलेशनशिपमध्ये असतं. म्हणजे रिलेशन बिटवीन ते कसे असतात, एकमेकांवर अवलंबून आहेत. क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता आपण स्ट्रक्चर बघणार आहोत. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर काय आहे. बघा, आता आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. आपल्याला पूर्णपणे याच्यावर शॉर्ट नोट लिहायला क्वेश्चन येतो, गिव्ह द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा गिव्ह द शॉर्ट नोट ऑन लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. मग लक्षात ठेवायचं आहे की लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल म्हणजेच कुठला आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. नंतर बघा आपण आता स्ट्रक्चर बघूया काय आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स. बघा लक्ष द्या की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे हॉरिझॉन्टल रो असतात, आता हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडव्या ज्या ओळी असतात किंवा आडवे जे असतात, रोज असतात, त्याला काय म्हणतात, पिरियड्स असं म्हणतात. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ते किती आहे, 1 to 7. याच्यावर आपल्याला फिल इन द ब्लँक्स येतं. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन डॅश डॅश पिरियड्स. मग किती पिरियड असतात, 7 पिरियड्स असतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि ते कसे काउंट केले आहे, 1 to 7. सिमिलरली द 18 व्हर्टिकल कॉलम इन दिस टेबल आर द ग्रुप 1 to 18. यामध्ये जे 18 व्हर्टिकल कॉलम आहे, व्हर्टिकल म्हणजे काय, उभे, कॉलम म्हणजे स्तंभ, व्हर्टिकल कॉलम्स त्याच्यामध्ये आहेत ते किती आहे, ग्रुप 1 to 18. म्हणजे आडव्या ज्या ओळी आहेत म्हणजे 7 रोज जे आहेत ते 1 to 7 आहे हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल कॉलम जर बघितले तर ते किती आहे, 18 आहे. यामध्ये असाही फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन येतो की इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल डॅश डॅश पिरियड्स अँड डॅश डॅश ग्रुप्स. तर मग लक्षात ठेवायचं आहे 7 पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. इन दिस टेबल आर द ग्रुप 1 to 18. आणि ते ग्रुप कसे आहे, 1 to 18 आहे. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. आणि हे जे पिरियड्स आणि ग्रुप्स आहे की ज्यामुळे अशी अरेंजमेंट तयार होते, ब्लॉकची अरेंजमेंट तयार होते की जी आपल्याला पुढच्या पेजवर दिलेली आहे की कशा पद्धतीने मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. बघा दाखवून देते एकदा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये की कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असतं. बघा हे आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. या पिरियॉडिक टेबलमध्ये काय दिसतं आहे की 1 to 18 आपल्याला काय दिसतं आहेत, व्हर्टिकल कॉलम दिसतं आहे, त्याला काय म्हणायचं, ग्रुप्स म्हणायचं. आणि 1 पासनं तर इकडे काय दिसतं आहेत, तर हे काय आहेत, 7 काय आहेत, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल रोज आहेत. आता 7 हॉरिझॉन्टल रोज म्हणजे त्याला काय म्हणायचं, 7 हॉरिझॉन्टल रोज जे आहे त्याला पिरियड्स असं म्हणतात. आणि हे 1 to 18 जे दिसतं आहेत
कुठले कॉलम, तर व्हर्टिकल कॉलम जे दिसत आहेत त्यांना ग्रुप्स असं म्हणतात. हा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, की आपण नंतर तो डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त आता लक्षात ठेवायचं आहे व्हर्टिकल कॉलम काय आहे, हॉरिझॉन्टल काय आहे, तेवढं बघण्यासाठी मी तुम्हाला एकदा पिरियॉडिक टेबल दाखवला. आता बघूया व्हर्टिकल कॉलम्स. बघा, the modern periodic table contains 7 horizontal rows called the periods 1 to 7 and 18 vertical columns. In this table are the groups 1 to 18. The arrangement of the periods and groups results into formation of boxes. Vertical आणि horizontal मुळे काय झालं, तिथे ब्लॉक तयार झाले आणि बॉक्सेस तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपण ग्रुप्स आणि पिरियड्स अरेंज करू शकलो. ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. त्या बॉक्सेसमध्ये जर आपण बघितलं तर सिरियली ॲटॉमिक नंबर आपल्याला इंडिकेट केलेले दिसतात. ईच बॉक्स करस्पॉन्ड्स टू द प्लेस फॉर वन एलिमेंट. आणि एक बॉक्स कशासाठी, एका एलिमेंटसाठी आपल्याला दिसतो. अपार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows आर shown separately at the bottom of periodic table. These are called lanthanides and series and actinide series. त्यांना काय म्हणतात, लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. ते कुठे आहेत, ते हे जे 7 rows आहे याच्या खाली पुन्हा आपल्याला 2 row दिसत आहेत सेपरेटली बॉटमला पिरियॉडिक टेबलच्या. त्याला लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. There are 118 boxes in the periodic table including the 2 series. म्हणजे 2 सिरीज आणि 7 rows मिळून जर आपण बघितलं तर पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये असणारे एलिमेंट्स किती आहेत, 118 आहे. इट मीन्स दॅट देअर आर 118 प्लेसेस फॉर एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. यावरून आपण असं म्हणू शकतो की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स काय केलेले आहेत, प्लेस केलेले आहेत. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ फ्यू एलिमेंट्स वॉज एस्टॅब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअरबाय द मॉडर्न पिरियॉडिक table is now completely filled. All the 118 elements are now discovered. आणि अशा पद्धतीने आपल्याला काही मूलद्रव्यांची जी आवर्त सारणी पूर्ण भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये शोध लागलेले मूलद्रव्य असे मिळून 118 मूलद्रव्य आपल्याला एलिमेंट्स आपल्याला त्या पिरियॉडिक टेबलमध्ये आढळून येतात. The entire periodic table is divided into 4 blocks. हा पूर्ण जो पिरियॉडिक टेबल आहे हा 4 ब्लॉक्समध्ये आपल्याला डिवाइड केलेला दिसतो. ते ब्लॉक म्हणजे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. अशा पद्धतीने एस, पी, डी, एफ अशा 4 ब्लॉकमध्ये आपल्याला पूर्ण एंटायर पिरियॉडिक टेबल डिवाइड केलेला दिसतो. द एस ब्लॉक कंटेन द ग्रुप 1 and 2. जर आपण बघितलं तर एस ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप 1 आणि 2 इन्क्लूड केलेला दिसतो. नंतर जर आहे द ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूएट द पी ब्लॉक. आणि पी ब्लॉक म्हणजे कुठले येणारे एलिमेंट्स आहेत, कुठल्या ग्रुपमधले, तर 13 to 18 ग्रुपमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत ते पी ब्लॉकमध्ये अरेंज करण्यात आले आहे. अँड ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक. आणि ग्रुप नंबर 3 पासून तर 12 पर्यंतचा जो ग्रुप आहे त्याला डी ब्लॉक असं म्हणतात. व्हाईल द लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम ऑफ द फॉर्म द एफ ब्लॉक. आणि खाली असणारी जी सिरीज आहे, 2 सिरीज आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज, त्या बॉटमला असणारे जे एलिमेंट्स आहेत अरेंज केलेले त्याला एफ ब्लॉक म्हणून दर्शवलेलं आहे. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. डी ब्लॉक जे एलिमेंट्स आहेत त्याला ट्रान्झिशन असं म्हणतात. अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि एक झिगझॅग लाईन आपल्याला ड्रॉन केलेली दिसते पी ब्लॉकच्या तिथे. द 3 Traditional type of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of this zigzag line. आता या zigzag line काय आहे, तर ही एक आपल्याला रेषा दिसती आहे की ज्याच्यावर फक्त मेटॅलॉइड्स प्रेझेंट आहेत. मेटॅलॉइड्स एलिमेंट्स lie along the border of this zigzag line. All the metals lie on the left side of zigzag line while all the non-metals lie on the right side. आता बघा आपण पिरियॉडिक टेबलकडे बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एस पी डी एफ ब्लॉक काय आहे. बघा हा जो पिरियॉडिक टेबल आहे इथे दिसतंय बघा आपल्याला काय दाखवलेलं आहे. एस ब्लॉक म्हणजे ग्रुप कुठला सांगितला, फर्स्ट आणि सेकंड जो ग्रुप आहे त्याला काय म्हणतात, एस ब्लॉक असं म्हणतात. नंतर सांगितलं आहे ग्रुप फर्स्ट आणि सेकंड इज कॉल्ड एस ब्लॉक. नंतर 3 पासनं ग्रुप जर बघितला तर 12 पर्यंत काय आहे, डी ब्लॉक आहे.
3 पासून 12 पर्यंत काय दिसतं आहे बघा, डी ब्लॉक दिसतो आहे. नंतर 13 पासून तर 18 ग्रुपपर्यंत असणारा कुठला आहे, पी ब्लॉक. क्लिअर झालं 3 ब्लॉक पहिले बघा. एस ब्लॉक म्हणजे ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. नंतर डी ब्लॉक म्हणजे 3 ग्रुपपासून तर 12 पर्यंतचे ग्रुप जे अरेंज केलेले आहे त्याला डी ब्लॉक असं म्हणतात. आणि 13 पासून 18 पर्यंतचा ग्रुप म्हणजे कुठला आहे, पी ब्लॉक आहे. आणि खाली असणाऱ्या ज्या 2 सिरीज आहेत पिरियॉडिक टेबलच्या खाली, याला काय म्हणतात, लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. आणि त्याला काय म्हणतात, एफ ब्लॉक असं म्हटलं जातं. बघा पूर्ण पिरियॉडिक टेबल आपल्याला 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला दिसतो. यस, नंतर पी, डी आणि एफ अशा पद्धतीने पूर्ण पिरियॉडिक टेबल म्हणजेच 7 काय हॉरिझॉन्टल रोज म्हणजे पिरियड्स आणि 18 ग्रुप्स अशा पद्धतीने पूर्ण पिरियॉडिक टेबल. आणि त्याच्या खाली असणाऱ्या 2 सिरीज ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल देअर आर द 2 सिरीज लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज मिळून हा पूर्ण मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपल्याला 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केलेला दिसला. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आपल्याला परीक्षेला क्वेश्चन येतो त्याच्यावर की एस ब्लॉक म्हणजे कुठले ग्रुप्स आहेत, तर लक्षात ठेवायचं आहे ग्रुप फर्स्ट आणि सेकंड एस ब्लॉक आहे. नंतर पी ब्लॉकमध्ये येणारे एलिमेंट्स कुठल्या ग्रुपमध्ये असतात, कुठल्या ग्रुपचे आहेत, तर ग्रुप नंबर 13 to 18 इज कॉल्ड द पी ब्लॉक. नंतर डी ब्लॉक म्हणजे कुठले आहे, तर ग्रुप 3 to 12 अँड लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज आर कॉल्ड एफ ब्लॉक. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण पिरियॉडिक टेबल आपल्याला लक्षात आला असेल. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल मग कळलंय तुम्हाला. 7 हॉरिझॉन्टल काय सांगितले, रोज आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स या पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत. अशा पद्धतीने आपण पूर्ण मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर काय आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशाच्या बेसवर आहे, तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक नंबरच्या बेसवर आहे. आपल्याला परीक्षेला असाही क्वेश्चन येतो की यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत किती आहेत, तर किती एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत, तर 118 एलिमेंट्स या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंज केलेले आहेत. तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 63 एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत. यामध्ये आपल्याला डिफरन्स पण येतो. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये डिफरन्स येऊ शकतो किंवा पूर्ण गिव्ह द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक लॉ असा क्वेश्चन येऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर लिहावं लागणार, त्याचं कुठल्या बेसवर आहे, कुठल्या सायंटिस्टने आपल्याला एक्सपेरिमेंट करून सांगितलं की मॉडर्न पिरियॉडिक लॉ नेमका कशाच्या बेसवर आहे, हे सगळं लिहावं लागणार आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये मॉडर्न पिरियॉडिक लॉ आणि त्याचं स्ट्रक्चर कव्हर केलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स काय आहे हे बघणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.